IPL आपल्याला बऱ्याच भाषांमध्ये बघायला भेटतं. एक IPL मॅच जेव्हा ब्रॉडकास्ट होते तेव्हा बरेच अँगल्सने आपल्याला ते बघायला भेटते. पण एक मॅच साठी नक्की किती कॅमेरे वापरले जातात आणि किती वेगवेगळे कॅमेरे असतात आणि त्या एक एक कॅमेराची किंमत नक्की किती असते हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर शेवटपर्यंत माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये थांबा. एक IPL ची मॅच ब्रॉडकास्ट करण्यासाठी जवळजवळ फक्त कॅमेराचा किती खर्च असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मग सुरू करूया हा व्हिडिओ. आणि पहिला कॅमेरा ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तो आहे स्पायडर कॅम. तर स्पायडर कॅम आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की त्याला 4 साइड्सनी असे वायर लावलेले असतात. तो ग्राउंडच्या 4 साइडला जोडला गेलेला असतो आणि याच ज्या वायर आहेत किंवा तारा आपण म्हणू शकतो त्यांना, यांच्याच मदतीने तो कॅमेरा जवळजवळ 100 फूट उंचापर्यंत ग्राउंडच्या पोहोचू शकतो. हा कॅमेरा पुढे मागे वर खाली कोणत्याही दिशेने फिरू शकतो. हा कॅमेरा जो आहे तो आपल्याला एक बर्ड्स आय व्ह्यू देतो, ज्यामुळे काय होतं मैदानाचा नक्की आकार किती आहे आणि कसा आहे ते आपल्याला समजून येतं. प्लस तुम्ही बघितलं असेल की कोणताही बॅट्समॅन खास करून जेव्हा षटकार मारतो आणि हवेत जो बॉल जातो तेव्हा त्या बॉलचा पाठलाग कोण करत असतो तर तो असतो स्पायडर कॅम. या एका स्पायडर कॅमची किंमत किती असेल सांगा? एका स्पायडर कॅमची किंमत जवळजवळ लाख नाही करोड रुपये आहे. एवढी रक्कम कमवायला जी माझी सॅलरी आहे कदाचित या एका पूर्ण आयुष्यामध्येच मी कमवू नाही शकत. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या कॅमेराकडे जो आहे अल्ट्रा मोशन हाय स्पीड कॅमेरा. आपला नॉर्मल कॅमेरा जो असतो तो जास्तीत जास्त किती फ्रेम्स एका सेकंडला घेऊ शकतो? 60, 120 बरोबर. हा कॅमेरा जो आहे तो प्रति सेकंड 100 नाही हजारांमध्ये फ्रेम्स कॅप्चर करू शकतो. एका सेकंडमध्ये जवळजवळ 2000 फ्रेम्स हा कॅमेरा कॅप्चर करू शकतो. आणि याच हाय स्पीड कॅमेरामुळे आपल्याला जो बॉलिंग करताना जेव्हा बॉलर एकदम फास्ट मध्ये बॉल टाकतो किंवा बॅट्समॅन एकदम एका मिली सेकंड मध्ये जो षटकार मारतो किंवा चौकार मारतो, बॅट फिरवतो किंवा जेव्हा विकेट पडतो आणि ते बेल्स उडतात, या सगळ्याचं जे कॅप्चर आहे ते एकदम डिटेलमध्ये जे केलं जातं ते या कॅमेराजमध्ये केलं जातं. आणि याचमुळे जेव्हा एवढे फ्रेम्स कॅप्चर होतात त्याच्यानंतर जेव्हा आपण याच गोष्टीचं स्लो मोशन करतो तो एकदम क्लिअर किंवा स्पष्ट याच जास्त फ्रेम्स कॅप्चर केल्यामुळे दिसतो. आणि म्हणूनच रनआउट किंवा स्टम्पिंगच्या वेळेस या अशा कॅमेराजचं जे आहे ना खूप महत्व असतं. आणि या अशा अल्ट्रा मोशन कॅमेराजची किंमत किती असेल? किंमत आहे जवळजवळ 60 ते 80 लाख रुपये एका कॅमेऱ्यामागे. एवढे कमवायला किती वर्ष लागतील? 4, 5, 6 नको जाऊ दे, हिशोब नको करायला, जाऊ दे. तर आपला तिसरा कॅमेरा आहे 4K ब्रॉडकास्ट कॅमेरा. हा जो कॅमेरा आहे ना तो मैदानाभोवती ठिकठिकाणी ट्रायपॉडवर बसवला जातो. या कॅमेऱ्याचं मेन काम असतं 4K रेझोल्युशन मध्ये एकदम हाय क्वालिटी व्हिडिओ कॅप्चर करणं. आणि या कॅमेराची जी लेन्स असते ती इतकी पॉवरफुल असते की समजा ग्राउंड वरती जो फास्ट बॉलर बॉलिंग करतोय, बॉलिंग करता करता त्याच्या जो कपाळावरती जर घाम येत असेल तो सुद्धा हा कॅमेरा कॅप्चर करू शकतो. इतकं डिटेल्ड कॅप्चरिंग असतं, इतकं हाय रेझोल्युशन असतं या कॅमेराचं. आणि एक मॅच ब्रॉडकास्ट करण्यासाठीचे जे आधारस्तंभ कॅमेरा असतात ना, ज्याच्यावरती खूप डिपेंडन्सी असते, ते हे कॅमेरा असतात. आणि या कॅमेराची जर तुम्ही लेन्स सोबत किंमत बघायला गेलात तर ती असते 70 ते 90 लाख रुपये. आपला चौथा कॅमेरा आहे बगी कॅम किंवा बगी कॅमेरा. हा कॅमेरा तुम्ही ग्राउंड वरती नक्कीच बघितला असेल. IPL मॅच बघताना 4 पायांचा एक गाडी सारखा असतो ज्याच्यावरती एक कॅमेरा ठेवलेला असतो. याला आपण रोबोटिक कॅमेरा सुद्धा बोलू शकतो. हा खास करून बाउंड्री रोपच्या बाहेर राहून कोणत्याही प्लेयरला ट्रॅक करण्याचं काम करत असतो. समजा एक फिल्डर कॅच घेत असेल बाउंड्रीच्या जवळ, तर तो प्लेयर जसा मूव्ह करत असतो तसं तसं हा कॅमेरा त्याच्यासोबत मूव्ह करत असतो आणि त्याची जी काही ऍक्शन असते ती कॅप्चर केली जाते. एक ग्राउंड लेवलचं जे अँगल असतं ना ते आपल्याला बगी कॅममुळे बघायला मिळतं. हा कॅमेरा वापरण्यासाठी आहे ना 2 ऑपरेटर्सची गरज असते. एक जो रिमोट कंट्रोलने गाडी चालवत असतो आणि दुसरा जो कॅमेरा कंट्रोल करत असतो. याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी सुद्धा वापरली गेली आहे, ज्याच्यामुळे जे बॉडी मोशन ट्रॅकिंग जे आहे प्लेयर्सचं ते अजून
चांगल्या पद्धतीने होत आहे. या अशा बगी कॅमेऱ्यामध्ये ना तुम्ही वेगळे काही कॅमेरा सुद्धा लावू शकता. जसं की तुम्ही जर T20 वर्ल्ड कपच्या वेळेस जो आत्ताच होऊन गेला त्याच्यामध्ये बघितलं असेल की गुगलनी त्यांचा फोन मार्केटिंग करण्यासाठी त्यांचा जो गुगल पिक्सल 10 प्रो आहे तो या बगी कॅमवरती लावलेला आणि त्याच्यानी ते पूर्ण जे काही कव्हरेज आहे ते करत होते. तर या बगी कॅमची किंमत किती असेल? जवळजवळ 60 ते 90 लाख असते. आणि समजा तुम्ही हा कॅमेरा भाड्याने घेतला तर एक IPL मॅच साठी 2 ऑपरेटर्स सोबत याचा जो खर्च असतो तो जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये असतो. आता आपण आपल्या या व्हिडिओच्या शेवटच्या कॅमेऱ्याबद्दल बोलणार आहोत, जो की आहे आपला स्टंप कॅमेरा. हे कॅमेराज ना एकदम छोट्या साईजचे असतात, जे तुम्हाला माहितीच असेल की जे पिचच्या दोन्ही साईडला जे स्टंप्स लावलेले असतात त्याचा जो मिडल स्टंप असतो त्याच्यावरती हा कॅमेरा बसवला असतो. या कॅमेऱ्याचा ना खास करून बॅट्समॅनचा जो मुवमेंट आहे पिचवरती, क्रीजवरती खास करून तो कसा आहे हे कॅप्चर करण्यासाठी होतो. पण जेव्हा रनआउटचा सवाल येतो तेव्हा जेव्हा बेल्स उडवले जातात तो काहीसा मुवमेंट असतो तिकडे किंवा बॅट्समॅनचा पाय लाईनच्या बाहेर आहे पुढे आहे याचा खूप चांगला अंदाज या स्टंप कॅमेरामुळेच येतो. किंमत जवळजवळ 25 ते 30 लाखांच्या घरात असते. आणि समजा बॉलरने एक जबरदस्त यॉर्कर टाकला आणि तो स्टंप फुटला, त्याच्यासोबत हा कॅमेरा आणि मायक्रोफोन पण फुटून जातो. तुम्हाला अर्शदीपचे ते 2 यॉर्कर्स नक्की आठवत असतील जे त्यांनी मुंबई इंडियन्स विरुद्ध टाकले होते. तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेलो की एक आकडा मी तुम्हाला सांगणार आहे जो ऐकून तुम्ही पागल व्हाल की एक मॅच ब्रॉडकास्ट करण्यासाठी फक्त कॅमेराजचा नक्की किती खर्च असतो, त्याचे ऑपरेटर्स असतील, हेल्पर्स असतील किंवा टोटल जो काही क्रू असतो त्याचा मिळून किती खर्च असतो. तर ब्रॉडकास्टिंग राईट्सची जर व्हॅल्यू बघितली ना आपण, ती अंदाजे एका मॅच साठी 118 करोड रुपये, पण ते पूर्ण एक IPL मॅच ब्रॉडकास्ट करण्याची किंमत आहे. फक्त कॅमेरासाठी जर आपण बघितलं तर ती जवळजवळ 20-25 करोडच्या आसपास येते. आणि हे जे आकडे आहेत ना ते अंदाजवाले आकडे आहेत. हे असं नाहीये की कोणीतरी ठोस एकदम येऊन सांगितलंय की बाबा हा या गोष्टींसाठी एवढाच खर्च असतो, असं काही नसतं. प्राइस ज्या आहेत त्या वर खाली होत असतात, कोणाचे अंदाज वर खाली असतात. तर हे सगळं जे काही AIचा वापर करून आणि काही न्यूज आर्टिकल्सचा वापर करून जी काही मला माहिती भेटली ते वापरून मी तुम्हाला हे जे काही आकडे आहेत ते सांगितले आहेत. अशाच IPL आणि क्रिकेट रिलेटेड मराठी भाषेमध्ये माहिती जाणून घेण्यासाठी क्रिकभाऊ मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.